श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, लग्न होण्याआधी एका समारंभाला खूप महत्त्व दिले जाते, तो म्हणजे हळदीचा समारंभ, जो खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात विवाह पद्धतीमध्ये हळदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. नुसतेच लग्नात नाही तर रोजच्या वापरात देखील हळदीने आपले स्थान निर्माण केलेलं आहे. एखादी जखम झाली की सगळ्यात आधी त्यावर हळद ठेवली जाते. हळदीचे पवित्र आणि औषधी गुणधर्म बरेच आहेत. तुम्हाला माहीत आहे का की लग्नाआधी हळद का लावली जाते किंवा हळद हा विधी का करतात? चला तर पाहूया. लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि मुलगी हे सगळ्यांमध्ये उठून दिसायला हवे. त्यामुळे हळद लावल्याने त्यांच्या त्वचेवर एक चमक येते आणि त्यांचे सौंदर्य खुलून दिसते. कारण हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा उजळते, स्वच्छ होते. आधीच्या काळी ब्युटी पार्लर वगैरे नव्हते, त्यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी देखील हळदीचा वापर होतो. पिवळा रंग हा प्रेमाचा, त्यागाचे, ऐश्वर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे हळद हा विधी करताना देखील मुलाला किंवा मुलीला पिवळे वस्त्र परिधान करावे लागते. हळदीचे धार्मिक महत्त्व देखील आहे, जसे की हळदी कुंकूमध्ये देखील हळद वापरतात. सर्वच शुभ कार्यात हळदीला मान आहे. एवढेच नव्हे तर लग्नात विधी करताना हळकुंड देखील हातात बांधले जाते. त्यामुळे हळद ही पवित्र मानली गेली आहे. म्हणून वधूला आणि वराला ही हळद लावली जाते असं म्हणण्यात काही हरकत नाही. जसे मी आधीच म्हटले की हळद ही औषधी असून तिला आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्त्रियांना मासिक पाळीत सुरळीत होण्यास मदत होते आणि प्रजनन क्षमतेमध्ये सुद्धा मदत होते. ही हळद त्यामुळे कदाचित वर वधूस लावली जाते. वर आणि वधूला दृष्ट लागू नये म्हणून देखील हळद लावली जाते. हळद कशी लावतात? हळकुंड वाटून किंवा तयार हळद एका वाटीत एकजीव केली जाते आणि मग आंब्याच्या पानांनी 5 सवासिनींना बोलवून हे करतात. वधूला किंवा वराला हळद लावण्याआधी त्यांना ओवाळतात आणि मग खालून वरपर्यंत 5 वेळा हळद लावली जाते. त्यास हळद चढवणे असेही म्हणतात. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवली जाते. एकदा का हळद लावली की वधूला आणि वराला घराबाहेर पडू देत नाही. हळद उतरल्यानंतर ते घराबाहेर पडू शकतात. मुलाची उष्टी हळद मुलीला लावतात आणि मुलीची उष्टी हळद मुलाला लावतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.